नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025चा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी क्लेम स्टेटस चेक करा. कारण काय झालं आहे, खूप शेतकऱ्यांना असे मेसेज येत आहेत की तुमचा फॉर्म बाद झाला आहे, तुमचा फॉर्ममध्ये त्रुटी आहे, तुमचा फॉर्म बँकेच्या कागदपत्राअभावी किंवा तुमच्या शेतीच्या कागदपत्राअभावी फॉर्ममध्ये त्रुटी निर्माण झाली आहे. आणि त्या तशा प्रकारचे मेसेज सर्व शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येत आहेत. परंतु ही गोष्ट शेतकऱ्याकडून सिरियसली घेतली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेत, परंतु काही शेतकऱ्यांना मेसेज आलेले असते, ते मेसेज चेक करून बघतात. चेक केल्यानंतर त्याबाबतची पूर्तता करतात कागदपत्राची आणि ते कागदपत्र ते विमा कंपनीला सुपूर्द करतात. परंतु अशा काही शेतकऱ्यांना माहीतच नाही की त्यांना मेसेज आला आहे का नाही. त्यामुळे मेसेज आला आहे का नाही हे बघण्यापरीस याच्या अगोदरही मेसेज आला असेल, मेसेज डिलीट झाला असेल किंवा पुढे येणार असेल, या गोष्टीपासून जर आपल्याला थांबायचं असेल तर सर्वात उत्तम पर्याय तुमचं क्लेम स्टेटस चेक करा. आणि क्लेम स्टेटस चेक करताना त्याच्यामध्ये पॉलिसी स्टेटस ओपन करा. पॉलिसी स्टेटसमध्ये जर तुमचं ॲप्रूव्हल येत असेल, ॲप्रूव्हल आलेला असेल, तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमचा पीक विमा खरीप हंगाम 2025चा तुमच्या खात्यावर पडून जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला आहे की नाही हे माहीतच नसेल, तर हा सर्वात उत्तम पर्याय आहे की आपल्या पॉलिसीला ॲप्रूव्हल आले का नाही चेक करा. ॲप्रूव्हल आल्यानंतर तुमचं टेन्शनच मिटलं. ॲप्रूव्हल आला, विषय संपला, पीक विमा पडून जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना हा मेसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी CSC सेंटरमध्ये जाऊन आपली जे लागायचे ते कागदपत्र अपलोड करा. ते कागदपत्र अपलोड केले तरच तुम्हाला खरीप 2025चा पीक विमा मिळणार आहे. कारण खूप शेतकऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि ज्यांचा प्रॉब्लेम विमा कंपनीला निदर्शनास आला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनी मेसेज पाठवत आहे. काल आपण व्हिडिओ बनवणार होतो, परंतु वेळेअभावी बनवलेला नाही. परंतु स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलेला होता, परंतु खूप शेतकऱ्यांना तो समजत नसतो. त्याच्या आधारे परत एकदा आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यातून एक पर्याय मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हा केला आहे. कारण खूप शेतकऱ्यांना मेसेज या अगोदर आला आहे का नाही माहीत नसतो. परंतु या भानगडीत न पडता आपल्या पॉलिसीला ॲप्रूव्हल आले का नाही हे एवढं चेक करा. ॲप्रूव्हल जर आला असेल तर तुमचं काही टेन्शन नाही, तुमचा पीक विमा पडून जाईल. त्यामुळे सर्वात उत्तम आपल्या क्लेम स्टेटसमध्ये खरीप हंगाम 2025चं क्लेम स्टेटसमध्ये ओपन करा. त्याच्यामध्ये पॉलिसी स्टेटस चेक करा. पॉलिसी स्टेटसमध्ये जर ॲप्रूव्हल आला असेल तर तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडून जाणार आहे. त्यामुळं मागटले मेसेज आलेत का, पुढे मेसेज येईल का किंवा आता आला आहे का, ह्या बघण्याच्या भानगडी पूर्ण थांबतील. ज्या शेतकऱ्यांच्याला ॲप्रूव्हल आला असेल त्यांना हेक्टरी 17,000 राज्य शासनाने सांगितले आहे. जितके पडतील तितके पडतील, परंतु भविष्यात जे पडेल ते पडेल. परंतु ॲप्रूव्हल जर नाही आलं तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. आणि जर ॲप्रूव्हल नाही आलं, कशामुळं नाही आलं, याच्यामध्ये जर दुरुस्ती असेल, काय त्रुटी असेल तर तुम्हाला त्रुटी दुरुस्त करता येतील. त्यामुळे खरीप हंगाम 2025चं आपल्या पीक विमा पॉलिसीला ॲप्रूव्हल आले का नाही ते क्लेम स्टेटसमध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांनी चेक करा. कारण यावर्षी अतिवृष्टीनं खूप नुकसान झाले शेतकऱ्याचं आणि त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक चांगली मदत ह्यावर्षी मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर अशा गोष्टीचा जर फॉल्ट झाला तर शेतकरी तो मदतीपासून वंचित राहू शकतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका.